नमस्कार मंडळी. वांद्रे पूर्व मतदारसंघामध्ये उबाटा सेनेचे उमेदवार वरुण सरदेसाई हे बळीचा बकरा ठरणार अशी परिस्थिती आता निर्माण झालेली आहे. वांद्रे पूर्व या मतदारसंघामध्ये महायुतीतर्फे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार झिशान सिद्दीकी हे निवडणूक लढवत आहेत. उबाटा सेनेकडून वरुण सरदेसाई आहेत. तसंच मनसेकडून तृप्ती सावंत यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. मंडळी, मनसे या मतदारसंघात उमेदवार देईल न देईल अशी शंका होती. पण मनसेने असा उमेदवार दिला की या उमेदवारामुळे महायुतीच्या म्हणजे जिशान सिद्दीकी यांना तसंच वरुण देसाई यांच्याही पोटात आता ढवळायला सुरुवात झालेली असणार. कारण या तृप्ती सावंत जायंट किलर म्हणून ओळखल्या जातात. त्यांनी आतापर्यंत केवळ एक निवडणूक जिंकलेली आहे. पण त्या निवडणुकीमध्ये त्यांनी नारायण राणे यांच्यासारख्या महारथ्याला पराभूत केलेला आहे. मंडळी, वांद्रे पूर्व हा जो मतदारसंघ आहे त्याच मतदारसंघामध्ये मातोश्री येते आणि त्यामुळे हा मतदारसंघ मातोश्रीच्या दृष्टीने फार महत्वाचा. पण या मतदारसंघात मुस्लिम वस्ती फार मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यामुळे हा मातोश्रीचा मतदारसंघ किंवा ज्यात मातोश्री आहे त्या तो मतदारसंघ बाळासाहेब असताना कधीही शिवसेनेला मिळालेला नाही. पण हा इतिहास पहिल्यांदा बदलला तो म्हणजे प्रकाश बाळा सावंत यांनी. प्रकाश बाळा सावंत हे 1997 मध्ये पहिल्यांदा मुंबई महानगरपालिकेवर नगरसेवक म्हणून निवडून गेले आणि त्यानंतर सलग दोनदा म्हणजे एकंदरीत 3 टर्म हे प्रकाश बाळा सावंत तिथे नगरसेवक होते. खेरवाडी भागात नगरसेवक होते आणि त्यांचा मतदार हा बहुतांशी मुस्लिम मतदार होता. प्रकाश सावंत यांनी खऱ्या अर्थाने हा मतदारसंघ बांधायला सुरुवात केली. त्यांनी मुस्लिम वस्त्यांमध्ये पाण्याची गैरसोय होती, त्यानंतर स्वच्छतेचा अभाव होता, सगळीकडे अनधिकृत बांधकामांची अनागोंदी माजली होती. बाळा सावंत यांनी तिथे लोकांचं जगणं सुसह्य होईल या दृष्टीने प्रयत्न केले. मुस्लिम वस्ती म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष केलं नाही. तर बाळा सावंत यांनी तिथे शिवसेना खऱ्या अर्थाने रुजवली ती विकासाच्या कामाद्वारे. प्रचंड मोठ्या प्रमाणात विकास कामं केली मित्रांनो आणि त्यामुळे मुस्लिम त्यातही मुस्लिम स्त्रिया या प्रकाश बाळा सावंत यांच्या मागे उभ्या राहिल्या. 2009 मध्ये प्रकाश बाळा सावंत यांनी पहिल्यांदा विधानसभेची निवडणूक लढवली. त्यावेळेस मुंबईत शिवसेना भाजपचं पानिपत झालं होतं. पण मुस्लिम वस्ती असलेल्या बहुतांशी मुस्लिम मतदार असलेल्या वांद्रे पूर्व मतदारसंघातून प्रकाश सावंत विजयी झाले आणि तिथे पुन्हा त्यांनी आपला मतदारसंघ अतिशय बळकट केला. 2014 मध्येही ते विजयी झाले. पण 2015 मध्ये त्यांचं निधन झालं. प्रकाश बाळा सावंत यांनी केलेल्या विकासाच्या कामं इतकी मोठी होती की तिथे प्रकाश सावंत यांच्या पत्नी उभ्या राहिल्या तर त्या सहज जिंकून येतील असं त्यावेळेस स्थानिकांनीच उद्धव ठाकरे यांना सांगितलं होतं. आणि त्यामुळे त्या मतदारसंघात जी पोटनिवडणूक झाली तिथे प्रकाश बाळा सावंत यांच्या पत्नी तृप्ती सावंत यांना उमेदवारी देण्यात आली.
तृप्ती सावंत यांना उमेदवारी दिन मिळाली त्याच वेळेस हे स्पष्ट होतं की तृप्ती सावंत जिंकणार. पण खुद्द मातोश्रीच्या अंगणात ठाकरेंना आव्हान उभं करायला काँग्रेसने त्यावेळेस नारायण राणे यांना या पोटनिवडणुकीत उतरवलं. नारायण राणेंनी काँग्रेसच्या नेत्यांसह प्रचंड तिथे प्रसार केला, प्रचार केला, वादळ उठवलं. पण मतदार कानाच सांगत होते कितीही काही झालं तरी आम्ही बाळा सावंत यांच्याकडे बघून मतदान करणार, कारण त्या माणसाने आमचं जीवन सुसह्य केलं. नाहीतर आम्ही नरकात राहत होतो, झोपडपट्ट्यात राहत होतो, संडासची सोय नाही, बाथरूमची सोय नाही, एक वेळचं पाणीही मिळायचं नव्हतं. ते सगळं बाळा सावंत यांनी दिलं आणि त्यामुळे आम्ही बाळा सावंत यांच्या मागे उभे राहणार. आणि तसंच झालं. त्या पोटनिवडणुकीत तृप्ती सावंत 20,000 मतांनी विजयी झाल्या. नारायण राणे यांच्या विरोधात 20,000 मतं मिळवणं आणि ते देखील खेरवाडी मतदारसंघातून ही मोठी गोष्ट आहे. एका हिंदू महिलेने एवढ्या मोठ्या प्रमाणात मतदान घेणं मोठी गोष्ट आहे. अर्थात ही सगळी पुण्याई बाळा सावंत यांची होती. आता त्यानंतर 2019 मध्ये त्या ठिकाणी उबाठांनी खरं म्हणजे तृप्ती सावंत यांनाच तिकीट द्यायला पाहिजे होतं. पण उबाठांची काय बुद्धी फिरली, त्यांनी महाडेश्वर तत्कालीन महापौर होते त्यांना तिकीट दिली आणि तृप्ती सावंत यांच्या विरोधात महाडेश्वर यांनी निवडणूक लढली. झालं काय तर त्या निवडणुकीत महाडेश्वर पडले, हिंदू मतं विभागली गेली आणि त्यामुळे तृप्ती सावंतही विजयी झाल्या नाही आणि झिशान सिद्दीकी हे काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले मित्रांनो. त्यानंतर या तृप्ती सावंत भाजपमध्ये आल्या. आता ही जी खेरवाडी वांद्रेची जागा ही गेली कुठे, तर ती गेली राष्ट्रवादी काँग्रेसकडे आणि तिथे जिसान सिद्दीकी यांची उमेदवारी जाहीर झाली आणि त्यामुळे तृप्ती सावंत या पुन्हा नाराज झाल्या आणि त्यांनी मनसेकडे उमेदवारी मागितली. ते मनसेकडे गेल्या. आता त्या स्वतः गेल्या की भाजपने त्यांना पाठवलं, कारण ज्या वेळेस 2019 मध्ये उमेदवारी मिळाली नाही त्यावेळेस त्या अपक्ष म्हणून उभ्या राहिलेल्या आणि त्यानंतर त्या भाजपकडे गेलेल्या. आता भाजपने त्यांना मनसेकडे पाठवलं का माहित नाही, काही असेल, पण आज तृप्ती सावंत तिथे उभ्या राहिलेल्या. अजूनही प्रकाश बाळा सावंत यांची लिगसी ही तिकडच्या मतदारांमध्ये तशीच आहे. सावंत यांनी केलेली विकासाची कामं त्याबद्दल तिकडचे गोरगरीब आजही भरभरून बोलतायत आणि अशा वेळेस ही सगळी मंडळी निश्चितच या निवडणुकीत तृप्ती सावंत यांच्या बाजूने उभ्या राहणार. मंडळी, वरुण सरदेसाई यांना उबाठाने तिथून उमेदवारी दिली. खरं म्हणजे वरुण सरदेसाई हे आदित्य ठाकरे यांचे मावस भाऊ, म्हणजे ठाकरे कुटुंबातले, जे ठाकरे म्हणजे उद्धव ठाकरे कुटुंबातले, आणि त्यामुळे त्यांना सुरक्षित मतदार संघ म्हणून वांद्रे पूर्व देण्यात आला. कारण आता सगळे मुसलमान हे उबाटाच्या बाजूने आहेत. या मतदारसंघात मुस्लिमांची संख्या जास्त आहे आणि त्यामुळे त्या मुस्लिमांचं आपल्यालाच मतदान होईल हे गृहीत धरून वरुण सरदेसाई यांना तिथून उमेदवारी देण्यात आली. पण मित्रांनो, ही उमेदवारी जरी देण्यात आली असली तरी जिसान सिद्दीकी हे स्वतः मुस्लिम आहेत आणि मुस्लिम मुस्लिम भाई भाई होत आहे हे आपण अनेक निवडणुकांमध्ये बघितलेलं आहे. जिशान सिद्दीकी तिकडे आहेत, वरुण सरदेसाई आहेत. या दोघांची ही भिस्त मुस्लिम मतांवर आहे. तर तृप्ती सावंत यांची भिस्त
ही प्रकाश बाळा सावंत यांनी केलेली विकास कामं, आमदार असताना तृप्ती सावंत यांनी केलेली विकास कामं याच्यावर आहे. आणि आज तुम्ही जर वांद्रे पूर्व मतदारसंघाचा आढावा घेतलात तर मुस्लिम महिला आजही प्रकाश बाळा सावंत यांचं नाव काढतात, तृप्ती सावंत यांना मानतात. आणि त्यामुळे ही निवडणूक ही आता वरुण सरदेसाई असतील किंवा जिशान सिद्दीकी असतील यांना सोपी राहिलेली नाहीये. त्या मुस्लिम मतामध्ये मोठी विभागणी होऊन तृप्ती सावंत हे सहज निवडून येतील. म्हणजे दुसरा महत्वाचा मुद्दा असा आहे की या मतदारसंघामध्ये जो हिंदू मतदार आहे तसा कमी आहे पण आहे, त्याला ना उबाठाला मतदान करायचंय ना जिसान सिद्दीकीला मतदान करायचं. अशा वेळेस तो पर्याय शोधत होता की आपल्याला कोणतरी पर्याय हवा आणि तो पर्याय तृप्ती सावंत यांच्या रूपाने तिथे उपलब्ध झालेला आहे. उपलब्ध झालेला आहे मित्रांनो. आणि तिथे हा हिंदू मतदार वळणार एवढं निश्चित आहे. तर अशा प्रकारे ही संपूर्ण निवडणूक इतकी अटीतटीची होणार आहे की यामध्ये तृप्ती सावंत हे या निश्चित विजयी होतील अशी आता तरी स्थिती आहे मंडळी. पण या सगळ्यात एक गोष्ट मात्र खटकते ती अशी की सुरक्षित मतदारसंघ म्हणून वरुण सरदेसाईंना उभं करण्यात आलं, पण बिचारे आता तेच बळीचा बकरा बनतायत की काय अशी शक्यताही निर्माण झालेली आहे. असो मंडळी, थोडं मैदान लांब नाहीये, लवकरच कळेल इथून कोण विजयी होईल. तुर्तास इथे थांबतो. आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, लक्षवेधला सबस्क्राईब करा. मी आबा माळकर आपली रजा घेतो. धन्यवाद.